अनकम्फर्ट असण्याची शक्यता आहे. जनरली 2 तास मी बोलत असतो, पण आता इथे 2 तास शक्यच नाही. आता अर्ध्या तासात मला आटपायचे. सरांनी जे सांगितले की तुम्ही IAS होणार, ते तसं आहे. पण तर विद्यार्थी मित्रांनो, जनरली माझे लेक्चर हे तुमच्या वयोगटासाठी नसतात, पालकांसाठी किंवा मोठ्यांसाठी असतात. याचं कारण असं आहे की जे काही मी बोलतो हा मन आणि मेंदूशी रिलेटेड विषय आहे. आवाज येतो ना शेवटपर्यंत? तर हा विषय पटकन तुम्हाला समजेल इतकं सोपा नाहीये, त्याच्यामुळे हा पालकांसोबतच आपण बोलवत असतो. अर्थात शिक्षकांना हा लक्षात येईल, तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना लक्षात येईल बरं का, सर्वांना नाही. याचं कारण असं आहे की प्रत्येकाचे इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, तुमच्यापैकी प्रत्येक जण हुशार आहे का त्याचं उत्तर हो, प्रत्येक जण हुशार आहे. पण हुशारकी ही फक्त अभ्यासातल्या हुशारकीला हुशारकी म्हटलं जातं असं नाहीये. तर हुशारकीमध्ये खूप सारे पार्ट्स आहेत. म्हणजे सचिन तेंडुलकर हुशार आहे तर कशा, तो क्रिकेटमध्ये. मग क्रिकेटमध्ये म्हणजे असं क्रिकेट नसतं. ब्रेनच्या भाषेमध्ये 18 टाईपचे इंटेलिजन्स असतात, ज्याचा ऑडिटरी इंटेलिजन्स म्हणजे कानाने ऐकण्याची क्षमता खूप क्लिअर असेल आणि हा व्हर्बल लिंग्विस्टिक इंटेलिजन्सशी कनेक्टेड असेल तर या व्यक्तीला गाणं खूप चांगलं म्हणता येतं. सर्वांना नाही येणार बरं का, कितीही शिकवलं तरी नाही जमणार. सचिन तेंडुलकरवर एवढी मेहनत घेतली नाही तरी तो एवढा चांगला क्रिकेटर झाला. मात्र सचिन तेंडुलकर आणि त्याच्या बायकोने त्या अर्जुनवर म्हणजे सचिनच्या मुलावर खूप मेहनत घेतली असेल तरी तो सचिन तेंडुलकर सारखा होईल याची गॅरंटी काढी मात्र नाही. याचं कारण असं आहे की आपल्या ब्रेनच्या 18 टाईपचे इंटेलिजन्स आहेत. अभ्यास करायचा इंटेलिजन्स जो आहे त्याला नॉन व्हर्बल लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणतात. याचं अगदी उच्च कोटीचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या काळात एवढ्या अडीअडचणीत त्यांना एवढं शिकता आलं. आणि इथे आम्ही जेवढे बसलो आहेत ना, इकडे जेवढे शिक्षक आहोत आणि मी पकडून, आम्हाला त्यांच्या एवढे कुणालाच अडचणी आल्या नाही. तरी आम्हाला त्यांच्यापैकी त्यांना जेवढ्या डिग्र्या घेता आल्या त्यातल्या अर्ध्या पण घेता आल्या नाही का, कारण त्यांना कधीही अभ्यास करता येत होतो. त्यांना अभ्यास करताना आळस कंटाळा यायच्याऐवजी आनंद मिळायचा. जसं समजा एखाद्याला गाणं म्हणताना आनंद मिळेल तसं त्यांना अभ्यास करताना मिळायचा. असं होतं का, तर होतं, हे पॉसिबल आहे. तर असा अभ्यास करायचं एक इंटेलिजन्स आहे. आता अभ्यासाच्या इंटेलिजन्समध्ये पण 2 पार्ट आहेत. जर लॉजिस्टिक इंटेलिजन्स असेल तर हा सायंटिस्ट होऊ शकतो. बरेचदा मोठमोठे सायंटिस्ट शाळा कॉलेजमध्येच गेलेले नाहीत, कारण त्यांचा अभ्यासाचा इंटेलिजन्स नाही, त्यांचं लॉजिस्टिक इंटेलिजन्स आहे. तर हे जे इंटेलिजन्स आहे या इंटेलिजन्सला मॅच करून करिअर निवडावं लागतं. आणि हे जर का करिअर त्या इंटेलिजन्सला मॅच करून असेल तर मग तो IAS नाही झाला तरी सुद्धा IAS पेक्षा कितीतरी मोठ्या हाईट्सवर पोहोचतो. म्हणजे आपले पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी हे काय शिकले हा कन्फ्युजनचाच विषय आहे. पण तरी हजारो IAS त्यांच्या हाताखाली, म्हणजे त्यांनी एक ऑर्डर काढली की काही होऊ शकतं आणि ज्याची लायकी नाही त्यालाही ते IAS करू शकतात. म्हणजे खरंच करता येतं बरं का, गव्हर्नमेंटच्या नियमानुसार कोणालाही IAS पदावर देता येते त्यांना. तर एक समजावून घ्या, तुम्हाला पहिल्यांदा तुमचा इंटेलिजन्स ओळखावा लागतो. आयुष्यात सक्सेसफुल व्हायचा पहिला प्रिन्सिपल आहे मला खरंच काय इंटेलिजन्स आहे. आता हे तुम्हाला नाही ओळखता येत बरं का, त्याच्याकरता सेपरेट टेस्टच घ्याव्या लागतात. कसं ओळखता येईल, तो नाही ओळखता येईल. जरा हाय लेवल असेल ते तर, जसं लता मंगेशकरचा हा इंटेलिजन्स ऑडिटरी होता, तिला गाणं म्हणता येत होतं. असे खूप असतात हे. हा पहिला पार्ट आहे. ओके. दुसरा आहे इंटेलिजन्सच्या व्यतिरिक्त, म्हणजे समजा आता हिला भाषण चांगलं देत आहे तर त्याला कायनेस्थेटिक इंटेलिजन्स हे खूप सारे टाईप्स आहेत, सर्वांना नाही देत. मग समजा हिला भाषण जर येत नसेल त्याचा अर्थ कमी हुशार आहे का नाही, हिचं कदाचित वेगळी हुशारकी असेल. बरेचसे ॲक्टर, आमिर खान काही शाळा कॉलेजमध्ये फार हुशार होता असं नव्हतं, पण तरी आमिर खान सोबत फोटो काढायला बरेचसे IAS लोक पण त्याच्या जवळ जातील आणि तो IAS लोकांशी फोटो काढायला याची काही गॅरंटी नाही. समजावून घ्या, तुमच्यात खूप सारे इंटेलिजन्स आहे, प्रत्येकामध्ये आहे. तेव्हा हे इंटेलिजन्स तुम्हाला ओळखणं ही तुमची पहिली स्टेप. हे एकदा जमलं की मग बराच काम सोपं झालं. दुसरं आहे, आता जे काही तुम्ही शाळा कॉलेज शिकता, आता मी पटपट ब्रेनच्या बद्दल थोड्या गोष्टी सांगेन आणि आपण थांबू. फार फास्ट घेईल मी, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. हा मेंदू ही या जगातली सर्वात ताकदवान गोष्ट आहे.
का तर आपल्याला निसर्गाने पंख दिले नाहीत, पण आपण मंगळावर जातोय. का जातोय? कारण आपल्या मेंदूचा विकास झाला. बरोबर, मेंदूच्याच मुळे. आपल्या हत्ती एवढी ताकद नाही, पण हत्तीपेक्षा कितीही ताकदवान कामं आपण करतोय कारण आपल्या मेंदूचा विकास झालाय. आणि हा मेंदू कशा प्रकारे काम करतो हे शाळा कॉलेजमध्ये तर जाऊ द्या, अगदी MBBS किंवा BAMS कॉलेजमध्ये, BAMS MBBS किंवा मेडिकल कॉलेजमध्येही याची एक्झॅक्ट कार्यप्रणालीवर फार काही शिकवल्या जात नव्हतं. आणि त्यावर मी गेले कित्येक वर्ष, 25-26 वर्ष काम करतोय. आता मी माझी ओळख करून देईल. तुम्ही जसं हे जसं एक गाव आहे, अशाच एका छोट्या गावात मी 9व्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलं. इथेच अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यात वाठोडा शुक्लेश्वर नावाचं एक गाव आहे. 4थ्या वर्गात मला शिकवायला जे टीचर होते ते 4थाच वर्ग शिकले होते. म्हणजे तुमचे तरी जास्त असतील, मला 4थाच वर्ग होते. आणि मला सायकोलॉजी फार आवडायची. माझा इंटरेस्टच मुळात कायनेस्थेटिक टाईपचा होता. म्हणजे जसं ओशोंना किंवा ज्ञानेश्वर महाराजांना आवडतं तसं. तर मला सायकोलॉजीचा मी अभ्यास करत गेलो. 9व्या वर्गात मला फक्त 45% मार्क होते, कारण मला अभ्यास फार नव्हता आवडत बरं का. अभ्यासापेक्षा मला सायकोलॉजी, फिलॉसॉफी, भजन, कीर्तन ह्या ज्या साऱ्या गोष्टी आहेत या मी मन लावून करत होतो. म्हणजे अगदी तेव्हाही देव असतो की नसतो इथपर्यंतचे कन्फ्युजन्स होते. त्यानंतर मी अमरावतीत आलो. अमरावतीत आल्यावर असंच म्हणजे वडील जसे घेऊन येतात तसं. त्यानंतर हिप्नॉसिस सारखे काही पुस्तकं वाचायला लागलो. म्हणजे मी 9वीत होतो आणि मला तिथे एक पुस्तक सेकंड हँड बुक डेपोमध्ये पडलं होतं, सामान्य मानसशास्त्र. ते BA फर्स्ट इयरचं होतं, पण मी 9वीतच ते वाचून काढलं. आणि ज्यांचं ते पुस्तक होतं बरं का, HG देशपांडे सर, ते पुणे विद्यापीठाचे सायकोलॉजीचे डीन होते. पुढच्या 3 वर्षात, म्हणजे मी फक्त माझं 12वी झालं होतं, त्याच्यानंतर माझे कार्यक्रम सुरू झाले, ते सांगतो होतं पुढे. तर मित्रांनो, त्यानंतर 9व्या वर्गात जेव्हा मी हा सायकोलॉजीचा अभ्यास केला त्याचा मला थोडा फायदा झाला. हिप्नॉसिस मेडिटेशन फार पॉवरफुल आहे. ते शिकवता येणं. आता तुमची 10वी जवळ आली, बाकीच्या मुलांसाठी बघू आपण. तर याने मला 10वीत फायदा झाला, 65% पडले बरं का. त्यानंतर 65% फार नाही, म्हणजे मोठी. मला अभ्यास जसं आताही नाही आवडत फार काही. त्यानंतर मला आर्टला ॲडमिशन घ्यायची होती आणि सरांचंच कॉलेज बरं का, भारतीय महाविद्यालयात आर्टच्या ॲडमिशन जेव्हा फुल झाल्या होत्या तर तिथे माझ्या ओळखीचे होते. ते म्हणले असं कर, यावर्षी तू सायन्सला घे, सायन्सवरनं आर्टला घेता येतं. 11वी सायन्स कर, मग आपण 12वी आर्टला घेऊ. म्हणून मी सायन्सला घेतली. त्या काळात मी काही ब्रेनची लँग्वेज म्हणून नियम नाही, त्याचा मेमरी टेक्निक होतं. हॅरी लॉरेनची काही पुस्तकं होती, ती पुस्तकं वाचली. आणि त्या मेमरी टेक्निकचा मला जो फायदा झाला तो असा होता की मला इंग्लिश फार येत नव्हतं बरं का. तरी मला 12वी सायन्सला 92% स्कोर करता आले. 12वी सायन्सला 92 म्हणजे जास्त होतं बरं का तशी त्या मनाने. त्यातल्या काही सरांनी पण सायन्सची दिली असेल तेव्हा, त्या काळातल्या मनाने जास्त 20% वाढत होते. आता 92%च्या पुढे अजून काही 20% वाढणार नव्हते. MBBSला ॲडमिशन मिळत नव्हती म्हणून BAMSला गेलो. मला BAMS करायचं नव्हतंच, तसं MBBS करावं असंही नव्हतं. मला सायकोलॉजीमध्येच जायचं होतं. तर MBBSला सायकॅट्री करता येईल ते नाही जमत, तर BAMS करेल म्हणून BAMSला गेलो. आणि हिप्नॉटिझम, सायकोलॉजी हे करायला मला घरची काही परवानगी देणार नाही म्हणून मी पुण्याला, अमरावतीला ॲडमिशन मिळत असेल तरी मला अमरावतीत नव्हतंच राहायचं, पुणे किंवा मुंबईतच जायचं होतं. आणि तो डिसिजन फार गरजेचं आहे, कारण पुण्या मुंबईचे वातावरण मिळतं ते खरंच आपल्याकडे फार नाही मिळत. तर पुण्यात गेलो. पुण्यात BAMS करत असताना आणखी काही नवीन टॉपिक आले, NLP वगैरे सारखे, ते शिकलो. आणि मित्रांनो, फक्त मी फर्स्ट इयरला होतो, म्हणजे मी 99 मध्ये 12वी झाली माझी आणि निकाल लागला. मी BAMSला गेलो. आणि आता याच्या पुढची जी स्टेप होती ती होती की माझं BAMS संपायच्यात, फर्स्ट इयर संपायच्यात, स्मरणशक्ती, मेंदूची भाषा यावर मी एवढं काम केलं होतं की फर्स्ट इयरचा एक मुलगा, म्हणजे जसं आता इथे डेप्टी डायरेक्टर कापगाते सर होते, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट जे मिळतं त्याच्यावरही डेप्टी डायरेक्टर सरांची सही असते. तर त्यांना आणि त्या इव्हेंटच्या स्टाफला स्मरणशक्ती कशी वाढवायची जेव्हा मी शिकवायला गेलो ते मी आधी गेलो. आणि बोर्ड सर्टिफिकेट मला नंतर मिळालं त्यांच्या सहीचं. की ज्यांनी मला 12वी पास झाल्याचं सर्टिफिकेट दिलं त्यांनाच मी त्याच्या आधी शिकवायला गेलो की लक्षात कसं ठेवायचं. मी BAMSला फर्स्ट इयरलाच होतो बरं का. याच्यात एक तो फोटो असेल, जनरली आम्ही प्रोजेक्टरवर दाखवतो, यातही दिसणार, ती पाहिली होती म्हणून. हा अमरावती विद्यापीठातला कार्यक्रम आहे, मानसिक संतुलनाच्या माध्यमातून स्मरणशक्ती विकास. बरं, तेव्हा माझं वय होतं फक्त 12वी माझं पास झालं, फर्स्ट इयर कंप्लीट व्हायचं होतं, म्हणजे जेमतेम 18 वर्ष.
आणि मी जेव्हा अमरावतीला असं चालू होतो तेव्हा मला एक आखरी काकडी होती, ते म्हणाले की कुठे चालला, म्हटलं मी कार्यक्रम घ्यायला दलवणी कुठे, म्हटलं अमरावती विद्यापीठात. तिथल्या स्टाफसाठी बरं का, विद्यार्थ्यांसाठी नाही. म्हणले काय विषय, म्हटलं ताणतणाव नियंत्रण. तर म्हणजे तुला तरी माहिती आहे का टेन्शन ताणतणाव काय असतं, तर तसं तर लहानच ना, फार थोडीच वय असते. आणि विद्यापीठातल्या लोकांनी जी परीक्षा देतात, डिग्री देतात, त्यांना मी शिकवायला गेलो होतो की लक्षात ठेवा. तर या सर्व जो काही पार्ट आहे त्यात बरेच फोटोज असतील असे. या प्रकारची माझी जनरली जाहिरात असते. हा नागपूरचा कार्यक्रम आहे. नागपूरच्या कार्यक्रमाला जवळजवळ 350 लोक कोर्सला होते. फ्री कार्यक्रमाला तर 1,000 लोक होते. आणि 350 लोकांची जी फी आहे ती साधारणतः 8,000 रुपयांनी असे आमचे वर्कशॉप, पेड वर्कशॉप चालतात. बाकी बऱ्याचशा IAS IPS लोकांसाठी आपले रेग्युलर कार्यक्रम होत राहतात. यातही त्यांचे काही फोटो असतील. अमरावतीचे पहिले कमिशनर रामराव गाडगे सर जनरली या प्रकारचे थिएटरला प्रोग्राम असतात ओव्हरटॅक, ते दर आठवड्यात कुठे ना कुठे असतात. अमरावतीला आल्यावर फक्त मी कार्यक्रम घेत नाही, बाकी महाराष्ट्रातलं असं कुठलं शहर नाही. हे तिथली DYSP लोकांची बॅच होती. अशा बऱ्याचशा गोष्टी तर आपण इथे थोडक्यात काय होतं ते समजून घेऊ. ते फोटो दाखवण्यासाठी, दाखवलं नाही तर कळत नाही, विश्वास नाही बसत म्हणून जनरली. तर आता आपण ही भाषा समजून घेऊ जरा. काय हा जो मेंदू आहे, या मेंदूवर जे काही मी काम केलं ते असे, त्या मेनूमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे, आपण कम्प्युटरची जी लँग्वेज आहे ती बायनरी कोडिंग असते, हे माहिती आहे तुमच्यातल्या काही लोकांना. पण ही जी भाषा आहे, ही भाषा कुणालाच माहिती नाही, त्यामुळे मला त्यावर काम करतात. तर ही भाषा आहे, या मेंदूला प्रत्येक इन्फॉर्मेशन जी स्टोअर करायची, स्टोअर करण्यासाठी त्याला ती इन्फॉर्मेशन कन्वर्ट करावी लागते. कन्वर्ट केल्याशिवाय रेकॉर्ड नाही होत. काय इन्फॉर्मेशन जरा बघू. समजा मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही कुठे राहता, तर तुम्ही नाव सांगाल, मग कुठे राहता असं विचारल्यावर तुम्हाला पटकन तुमच्या घराचं चित्र येतं डोळ्यासमोर. मी जर तुम्हाला विचारलं की तुमचा सर्वात आवडता मित्र किंवा मैत्रीण कोण, तर मी वाक्य विचारलं पण तुमच्या डोळ्यासमोर परत चित्र आहे. मी आंबा म्हटलं तरी चित्र आहे, फॅन म्हटलं तरी चित्रच. म्हणजे मी काही म्हटलं, तुमच्या घराचा रस्ता तरी चित्र आहे. मी जर म्हटलं की आंब्याचं झाड तरी चित्र आहे. म्हणजे मी काहीही म्हटलं तरी फक्त चित्रच आहे. आपल्या या मेंदूमध्ये प्रत्येक गोष्ट ही चित्राच्या स्वरूपात रेकॉर्ड होते. चित्र, हे जे चित्र आहे, हे चित्र आपल्या मेंदूवर इतक्या मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. अख्खा आपला मेंदू हॅक करतात का बघा. एखादा चित्रपट बघताना चित्रपटातले हिरो हिरोईन खोटं रडत असतात. हे कळतं आपल्याला खोटं रडतायत, तरी सुद्धा बघणारी लोक बरेचदा जे रडतात ते काय असतं, खरं की खोटं, ते खरं रडतात. मग त्यांना कळत नसतं का ते खोटं रडतायत. कळल्यावर काय हे खरं रडतायत. तर आपल्या मेंदूला तो अख्खा कंट्रोल करू शकतो हे चित्र. आणि एखादी कॉमेडी क्लिप आपण जर मोबाईलवर बघितली तर ती क्लिप बघताना ती क्लिप खोटी आहे, तयार केली आहे, पण ती कॉमेडी क्लिप असेल तर ती बघून झाल्यावर आपण रस्त्याने एकटेच हसत राहतो काही वेळा. झालं असेल तसं. तर म्हणजे हसण्या रडण्यापर्यंत इमोशन म्हणजे भावना हे चित्र कंट्रोल करतात. पहिली स्टेप. दुसरी स्टेप आहे शारीरिक बदल पण होतात. आता ते सर्व शारीरिक बदल, मोटिवेशन किंवा बिहेवियरल चेंज हे टॉपिक मला इथे मांडता येणार नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. त्यानंतर आपण डायरेक्टिव्ह मेमरीवर. मेमरी हा आहे ना, सर्वांना फारच जादुई टॉपिक वाटतो. म्हणजे हा फक्त इथले शिक्षक नाही, तर बऱ्याचशा IAS IPS अकॅडमीमध्ये मी गेलो, बऱ्याचशा IAS लोकांना पण मी शिकवलं, त्यांनाही जादुई वाटलं. आपल्या अमरावतीचे गणेश ठाकूर एक डिव्हिजनल कमिशनर होते, ते म्हणाले की या टेक्निकने मला अख्खा IPC पाठ करता येईल का. LLB त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं नंतर. तर लोक जरा स्मरणशक्तीकडे फार आकर्षित होतं, कारण त्यांना ते माहिती नाही, एखादी गोष्ट माहीत नसेल तर होतं. तर आता आपण या मेमरीबद्दल बघू, कारण अभ्यासाकरता मेमरी फार गरजेची. मेमरी कशा प्रकारे काम करते, तर पहिलं मेमरी कमी किंवा जास्त हा विषयच नाहीये. तुमची सर्वांची स्मरणशक्ती एवढी फास्ट आहे, इतकी मोठी आहे, इतकी फास्ट आहे की इथे किती मोठा लॅपटॉप कम्प्युटर ठेवला ना तर त्याही पेक्षा स्पीडनं तुम्हाला आठवता येतं. पण आपल्याला माहित नाही की हे खरंच असं होतं का. कारण आपल्यापैकी तर बऱ्याच लोकांना मागच्या 8 दिवसाआधी काय वाचलं हे आठवत नाही. तर कम्प्युटरपेक्षा कशी फास्ट काम करेल त्याला बघू. मेमरी म्हणजे काय, तर पाहिलेलं, बोललेलं, लिहिलेलं, वाचलेलं, ऐकलेलं आठवणं, आठवायला लागणारा वेळ. माझा तुम्हाला आठवायला किती वेळ लागतो ते चेक.
इथे एक लॅपटॉप आहे आणि लॅपटॉपमध्ये मला शोधायचे. समजा लॅपटॉपची मेमरी जी आहे ती रॅममध्ये आपण बघतो की त्याचा रॅम किती जीबीचा, त्यानुसार तो फास्ट काम करेल. रॅम म्हणजे रॅमचं काय होतं है ना, बरोबर. ते माहिती असेल तुमच्यापैकी बऱ्याच मुलांना कदाचित. रॅमचा अर्थ रॅन्डम ॲक्सेस मेमरी. तो रॅन्डमली मेमरी किती ॲक्सेस करतो स्पीड. तर इथे एखादा अगदी फास्ट रॅम असलेला कम्प्युटर आहे आणि आपल्याला ते शोधायचं आहे. काय शोधायचं आहे तर 3 इडियट चित्रपट पाहिला का तुम्ही? 3 इडियट आमिर खानचा बघितलाय? आमिर खानचा 3 इडियट काही लोकांनी बघितला, काही लोकांनी नाही. बरं जाऊ दे, त्यांनी बघितला त्यांना आठवतं का बघू. तर 3 इडियट चित्रपटात आमिर खानच्या मित्राचे वडील आजारी पडतात. आजारी पडल्यावर आमिर खान त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतो. तर ते कोणत्या गाडीने नेतो बरं? आठवायला किती वेळ लागला तुम्हाला? मोजू आपण. त्याच पिक्चरमध्ये आमिर खानने डिलिव्हरी केली. तर ते कोणत्या उपकरणाने केली डिलिव्हरी? व्हॅक्युम क्लिनर. बरं किती वेळ लागला आठवायला? बरं, डिलिव्हरी करताना लाईट होती का? मग लाईट नव्हती तर काय केलं? गाडीमध्ये ट्रक कार होत्या. बरं, वातावरण कसं होतं तेव्हा? पावसाचं होतं. आता हे आठवायला तुम्हाला एक अख्खा सेकंदही लागत नाही. इतक्या लवकर जगातला कुठलाच लॅपटॉप कम्प्युटर चालू पण नाही होणार आहे. बरं, हा काय पिक्चर तुम्ही कालच बघितलाय का? मग सारखा 2-4 दिवसांनी रिवाइज करता का? नाही. मग नोट्स काढल्या होत्या का? अरे असं पावसाचं वातावरण होतं असं काही केलं नाही. मग आपल्यापैकी काय विद्यार्थी म्हणतील की सर तो पिक्चर बघताना एकाग्र असतो किंवा पिक्चर आवडतो. त्या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत. कारण पिक्चर बघताना तुम्ही काही एकाग्र नसता, फोनवर गोष्टी करता तरी पिक्चर बघताना लक्षात राहतो. आणि आवडीचं म्हणाल तर आवडीचा मेमरीचाही संबंध नाही आहे. रस्त्याने जाता जाता घरी समजा 4थ्या वर्गात 5व्या वर्गात किंवा कुठल्याही एखाद्या वर्गात घरी जाता जाता एखाद्या चिखलाच्या डबक्यात जर पडले तर आवडत नाही, पण कोणत्या वर्गात चिखलाच्या डबक्यात पडले हे आठवतं. तर आवडीचा आणि मेमरीचा संबंध नाही, एकाग्रतेचाही नाही आहे. फक्त एकच गोष्ट काम करते आणि ते आहे चित्र. फक्त चित्र. चित्र आलं की आपल्या रेकॉर्डिंग आपोआप ऑन होतं. चित्र नसलं की त्याला पाठ नाही होत. त्यामुळे चित्रपट अख्खा लक्षात राहतो कारण तो चित्रात आहे. चित्रपटाची कथा कमी लक्षात राहते कारण तो कमी चित्र आहे. अभ्यास अजून कमी कारण अजून कमी चित्र. मराठी हिंदी बऱ्यापैकी होतं कारण चित्र आहे. त्यापेक्षा कठीण आहे जरा भूगोल इतिहास, त्यापेक्षा कठीण विज्ञान, आणि विज्ञानात अजून कठीण रिॲक्शन फॉर्म्युले, असं हे कठीण होतं. तर मित्रांनो, चित्रांचा असा जर का मी इथे एखादी संख्या लिहिली, कारण सर्वात कठीण आहे संख्या पाठ करायला, बरोबर ना? इथे जर मी एखादी संख्या लिहिली तुम्हाला म्हटलं पाठ करा तर काय होईल? ते जरा कठीण याला बोलत राहा. आता मी एक संख्या लिहितो आणि तुम्हाला समजा इथे मी एक छोटीशी संख्या लिहितो, तुम्हाला ती पाठ करायची. आपल्याला माणूस बोर्डला उलटे केलं ते काळच असेल ना आपण. हो, पलटून द्या मॅडम, पलटून द्या तिकडून. इथे एक संख्या लिहितो. आता आपल्याकडे खूपच वेळ कमी आहे आणि तुम्ही एवढा वेळ बसला शांतपणे, हे कौतुकास्पदच गोष्ट आहे. आम्हाला एवढा बसायला लावलं असतं. जेवढा वेळ बसले ना तेवढा वेळ आम्ही सर्वजण खाली मांडे घालून बसलोच नसतो. ठीक आहे, आता बस थोडा वेळ 5 मिनिटं घेऊ आपण. इथे एक संख्या लिहितो. समजा ही एक संख्या आहे 150 और 150, 819, 60. काहीतरी लिहिली समजा आणि पाठ करायची तुम्हाला. तर किती वेळा वाचावी लागेल?
म्हणजे वेळ लागेल समजा आहे की नाही. असं नाही होणार नाही की आता 4 वेळा वाचली डायरेक्ट आयुष्यभर लक्षात राहील. 819 सारखं वाचत राहावं लागेल आणि वाचत राहिल्यावर किती वेळ लक्षात राहील तर वाचत राहू तोपर्यंत. का? कारण हे दिसत नाही. आता मी संख्या वाचेल आणि वाचताना तुमच्या डोळ्यासमोर चित्र फ्लॅश होईल आणि मग तुम्हाला एकदा वाचल्याच आयुष्यभर लक्षात राहील. का? कारण फक्त एक नियम आहे, एखादी इन्फॉर्मेशन चित्रात कन्वर्ट झाली की ती रेकॉर्डच होते. चित्रात कन्वर्ट झाली पाहिजे. आता चित्रात कन्वर्ट होईल का? आता ही संख्याच तशी आहे, ही संख्याच तशी आहे. मग आपण नंतर बघू दुसरी संख्या कशी होईल. पण आता ही बघू, इथे लिहिलंय 15 ऑगस्ट 1947 आणि पुढे 26 जानेवारी 1950. 50 मधलं 0 नाहीये, पण तेवढं लॉजिक असतं आपलं. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी बरोबर. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी बरोबर. बरं आता समजा मी पुसून टाकली आणि तुम्हाला नंतर विचारलं परत की काय संख्या आहे, तर कदाचित सर्वांना लिहिता येईल. का? कारण आता तुम्हाला ती संख्या नाहीच आहे, तुम्हाला 2 चित्र आलेत आणि हे पुढच्या वर्षी जरी भेटलो तरी तुम्हाला ते चित्र आठवून ते आठवेल. का? कारण ते चित्र झाले. म्हणजे एक चित्र तुमची मेमरी 1000 पट वाढवू शकतं. नॉर्मली 1000 वेळा वाचलं असतं तरी लक्षात राहिलं नसतं, पण ऐकल्या का लक्षात राहिलं, कारण चित्रात कन्वर्ट. तसं अभ्यासातील काहीही, रिपीट करतो, काहीही चित्रामध्ये कन्वर्ट करता येतं. पण इथे बसल्या सर्वांना येईल असं नाही, ते प्रॉपर शिकावं लागतं. त्याची एक सिस्टीम आहे, त्याची एक सिस्टीम आहे बरं का. म्हणजे असं नाही होत की तुम्हाला करता येईल नाही. त्याला सिस्टीम आहे. मेमरीचे काही की आहेत, मेमरीचे काही मेथड्स आहेत. हे 4 बेसिक मेथड आहे आणि 4 बेसिक की आहेत. या जर बरोबर आल्या तर MPSC UPSCचा अख्खा सिलेबस एकदा वाचल्या पाठ करता येईल, म्हणजे कुठलाही करता येतो. पण हे टेक्निक समजा जसं आता यांना होईल का पाठ सर्व, तर BE करायचं असेल तर BE फर्स्ट इयर समजलं असेल तर BE फायनल इयर कळतं बरं का. त्याला मेमरी नाही तर अंडरस्टँडिंग लागतं. तसं MPSCचं नाही आहे. म्हणजे BEचा फायनल इयरला कोण जाईल तर ज्याने BE फर्स्ट इयर केलं किंवा ॲटलीस्ट 12वी सायन्स तर पाहिजेच त्याला. तसं MPSCला हा नियम नाही आहे. MPSCला कुणी कुठूनही मधून जाऊ शकतं. ते पुस्तकाचं मधातून उघडलं तरी वाचता येतं, कळतं. तसं BE मधातून नाही उघडता येत बरं का. त्याला 12वीचे सायन्सचं जर फिजिक्स नाही कळलं तर पुढचं काहीच नाही होत त्यात. तर यातला थोडा फरक आहे, पण या टेक्निक कुठेही लागतं. आता आपण इथे जरा सोपा पाठ घेऊ, तर तुमच्या लेवलवर बघू मी प्रयत्न करेन. आता बघा, समजा मला राणीगंज एक जागा आहे आणि राणीगंजला कोळसा होतो. तर राणीगंज कोळसा असं मी 100 वेळा वाचलं तरी मी विसरायची शक्यता आहेच. का? कारण ते मला डोळ्यासमोर नाही दिसत. मग मी वाचत राहील, म्हणजे त्याने काही काम नाही होणार. बरं, राणी म्हटल्यावर डोळ्यासमोर काय येतं तुमच्या ओळखीत असेल ना कोणीतरी राणी नावाचं? नाही, ओळखी पाळखीत दूर. राणी म्हटल्यावर कोण येतं? नाही, ते राणी म्हणजे आपल्या दिसेल, त्यांना नाही दिसणार. कारण आपल्या काळात झाशीच्या राणी पण क्लिअर चित्र नाही, म्हणजे जे तुम्हाला खरं क्लिअर आहे. बघा, आमच्या जनरेशनला राणी म्हटल्यावर राणी मुखर्जी दिसतं काय. या आधी एवढं मॅडम आहे, सर्वांना राणी मुखर्जी दिसली. तुम्हाला कदाचित आता ती नाही आहे, तर तुम्हाला जी कोणी राणी म्हटल्यावर चित्र येतं अशी पाहिजे. नाही, ते परत कन्फ्युजन, नाही ते नाही काम करत. तुम्हाला जी राणी माहिती तीच घ्यावी लागेल बरं का. राणी मुखर्जी माहिती तुम्हाला? तुमच्या ओळखी पाळखीत नाही कोणी राणी गावात? अख्ख्या गावात कोणी ना कोणी असेलच ना. बरं, जिला तुम्ही राणी म्हणतात ते तरी बघा बरं. काय एखाद्या कुत्र्याचं मांजराचं नाव असेल ते आता राणी नंतर आपल्याला पाहिजे गंज. कारण राणी गंज आहे ना तो, तर राणीला तर आपण चित्रात टाकलं तर गंज म्हटल्यावर काय चित्र येतं? गंज म्हणजे काय चित्र आणते? भाजीचा गंज घेते. हा, इकडे गंज म्हणजे गंज घेता येतो. कारण मी पुण्यात असतो, त्यांना गंज म्हटलं ना तर हा गंज नाही दिसत बरं का. आणि तुम्ही पातेलं म्हणतात, तर गंज म्हणून जर आपण भाजीचं पातेलं गंज म्हटलं तर नाही समजणार, ते म्हणजे पातेलंच आहे. आणि त्यात जर आपण दुसरीकडे गेलं, तिकडे मुंबईत गेलं
तर ते टोप म्हणतात. आता म्हणतात ना, आपल्या इकडे गंज म्हणतात तसे तिकडे टोप म्हणतात, त्याचं काय. तर असो, तर ते गंज घेऊ शकता, किंवा मग गंज म्हणजे गंजी, म्हणजे गंजी केली. तर समजा तुमच्या ओळखीतली जिला तुम्ही राणी म्हणतात तिला गंजी करा. केलं का? केलं. आता राणीगंजला कोळसा होतो ना, तर कोळसा आता इकडे तिकडे कुठेतरी कोळसा शोधा दिसतोय का? म्हणजे घरा तिकडे पडला असेल एखादा कोळसा, आता तो तिच्या डोक्याला घासला. बरं, आता सोडून द्या, आता आपलं काम समजा. तर आता हे जे आहे हे राणीगंज कोळसा मी एकदा सांगितलं, तुम्ही एकदम क्लिअर चित्र बघितलं. बरं, आता किती दिवस लक्षात राहील? आता काय म्हणजे परीक्षेत विचारलं तरी ते आठवेल, बरोबर आहे. तसं बल्गेरियाची राजधानी सोफिया आहे. बल्गेरियाची राजधानी सोफिया आहे. तर बल्गेरिया म्हटल्यावर काही येत नाही, म्हणजे नाही येत काही. आपल्या पुढे माहिती बल्गेरिया काय आहे? बल्गेरिया नाही. मग बुलगिरा येतं. बुल म्हणजे बैल. बरं, मग बैल दिसतो. गिरा म्हणजे पडला. आणि सोफियाला आपण सोफा करू शकतो, सोफा. तर आता हे चित्र आणा बरं. बुल म्हणजे बैल. आता बैल बघा, तो रस्त्यावर जो बैल आहे तो काही तुमच्या घरातल्या सोफ्यावरून पडणार नाही. मग तुमच्या घरी एखादा माणूस येतो ज्याला तुम्ही बैल म्हणता किंवा बैलासारखं वाटतो, असा आणा डोळ्यासमोर. नाव तर तुम्ही दिलंच असेल, सांगत नसाल फक्त. असला तो माणूस आहे, तो आला आणि तो तुमच्या घरातल्या सोफ्यावर पडला, असं एकदम क्लिअर चित्र बघा. आणि आता तो बल्गेरिया सोफिया जे लिहिलं असतं ना, त्याच्यात जर ब्रॅकेटमध्ये बुलगिरा सोफ्यावर असं लिहिलं तुम्ही, आणि तिथे ते माणसाचं नाव लिहिलं ना, तर तुम्हाला आयुष्यात ते कधी जरी विचारलं सोफिया कशाची राजधानी, तो माणूस दिसेल आणि तुम्ही बल्गेरिया आरामात लिहून टाकणार आहे, परत काही तुम्हाला आठवावं लागणार नाही. तर मित्रांनो, हे जे आहे इथे मी खूप छोटासा पाठ सांगितला, हा खूप मोठा आहे, म्हणजे 4 दिवसांचाच कोर्स आहे अख्खा. हा एवढा सोपा नाही बरं का. रिॲक्शन पाठ करायचे वेगळ्या टेक्निक आहे, फॉर्म्युला पाठ करायचे टेक्निक वेगळ्या आहे, अशा साऱ्यांच्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत. हे आपण एक टेक्निक घेतलं. आता आपल्यापैकी बऱ्याच मुलांना वाटेल की सर याने काय पाठ करता येईल, तर याने काहीही पाठ करता येतं मला, काहीही. त्यामुळे अगदी प्रत्येक अमरावती विद्यापीठात कार्यक्रम झाले, पुणे विद्यापीठ, असं सर्वच ठिकाणी झाले. आता मी ती संख्या लिहेल आणि मग थांबू, कारण संख्या सर्वात कठीण पाठ आहे, तर पाठ करायला. तर संख्या नाही पाठ होत आपल्याला, तर तुम्ही मला 2-2 आकडी संख्या सांगत ज्याची मी इथे लिहिते, ठीक आहे. आणि बघूया आपण पाठ होते का. तर आपण लाईनने जाऊया, म्हणजे वेळ वाचला. सांग 2-2 म्हणजे 12, नंतर मी 13, असं काहीतरी सांगत राहील. असं पुढे जातो, बस. 24 पुढे बसूनच सांगा. 53 त्याला पुढे 85 90 आता पुढे आपण लिहिलं तरी तुम्हाला दिसणार नाही, म्हणून आपण एवढं लिहू. पाठ करायला किती वेळ लागेल? आता पाठ करायची तर किती वेळ लागेल? कठीणच आहे ना, म्हणजे थोडी पाठ होणार आहे, नाही होणार ना. हे पाठ करायचं एकच उपाय, एक तर आपल्या मोबाईलचं रेकॉर्डिंगचं बटन दाबायचं, नाही तर फोटो काढायचा, हाच एक उपाय. फोटो काढला तर आपल्याला तरी फोटो काढल्यावर मोबाईलला पाठ नाही होणार, ते आपल्याला शोधावं लागेल. आणि मोबाईलचं रेकॉर्डिंग केलं तर होऊ शकतं. बरं, आता मग मोबाईल जर रेकॉर्ड करतो तर हा मोबाईल कोणी बनवला? आपण बनवला, म्हणजे आपल्याच्या डोक्यातनं तयार झाला. तर आपलं डोकं त्याच्यापेक्षा शार्प आहेच. आणि मी माझा इनबॉर्न इंटेलिजन्स या मन आणि मेंदूसाठी वापरला. त्यामुळे मी BMS ला फर्स्ट इयर नंतर संबंध महाराष्ट्रात, खरं तर भारतभरच कार्यक्रम झाले, पण महाराष्ट्रातले जवळपास 70% मेडिकल कॉलेज, BMS, MBBS कॉलेज, आणि त्यानंतर गायनेकोलॉजिस्ट असोसिएशन, ENT सर्जन असोसिएशन, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम मला घेता आले.
बरेचशा IAS लोकांना मला शिकवता आलं, कारण मी माझा इंटेलिजन्स ओळखला आणि त्यामुळे मला स्कोप आला. तर आता ही संख्या मला पाठ करायला किती वेळ लागतो ते बघूया. कुणीतरी तुमच्यापैकी एक जण वाचेल आणि मी फक्त ऐकेल. असं नुसतं ऐकून तर पाठ नाही होऊ शकत, नुसतं ऐकून तर रेकॉर्डच होऊ शकतं मोबाईलमध्ये, आपल्या डोक्यात तर नाही. बरं बघूया कोण वाचेल. तर तूच उभी राहा, जवळ आहे ना. मी नेक्स्ट म्हणेन तेव्हा नेक्स्ट मला जोरात सांग. तिकडून आवाज नाही ना, मग तू तिकडे राहतो. हां तू उभी राहा, आणि हिचा आवाज मला येईल. बस बस. मी नेक्स्ट म्हटलं की मला नेक्स्ट सांग, म्हणजे जो नंबर लिहिलं तसं. हा सांग. पहिलं काय? 24 नंतर 53 नंतर 30 13 30 53 नंतर 30 नंतर 33 नंतर 26 नंतर 28 नंतर 54 नंतर 64 नंतर 42 नंतर 55 नंतर 55 एक मिनिट 55 नंतर 65 नंतर 92 नंतर 63 नंतर 83 नंतर 83 नंतर 80 पुढे बरोबर. आता अशी ऐकल्यावर रेकॉर्ड या मोबाईलमध्येच होऊ शकतं. आपलं डोकं थोडंच काय असं रेकॉर्डिंग करतं. त्याचं उत्तर आहे तुम्हाला माहित नाही कसं रेकॉर्डिंग करतं. उत्तर आहे तुम्हाला माहित नाही. मी एकदा आता आठवून बघतो, ऐकले तरी गेली का? कारण की ऐकताना सारा ऐकायला एकसारखंच वाटत होतं ना. चित्रचं यायचा काही चान्स नव्हता. इतक्या लवकर चित्र कुठे कालपडतो. मी एकदा आठवून बघतो ऐकल्या गेली का, आणि बघूया पुढे पाठ करायला किती वेळ लागतो. जस्ट 1 मिनिट. एक नंबर रिपीट कर जरा. 54 नंतर काय नंबर आहे? 64 आहे. 64 नंतर एक नंबर रिपीट कर. 42 बर. आणि नंतर 55 आहे ना. बर. आणि 63 नंतर काय? 83 बरं. नंतर तर 80 बरं. आता ही संख्या कशी सांगू मी तुम्हाला? म्हणजे अशी सरळ सांगू की अशी उलटी सांगू की तुम्ही मला विचारता याच्या आधी काय नंतर? बरं आधी कशी सांगू? सरळ सांगू. ठीक आहे सरळ घ्या. डोळे उघडे ठेवू की बंद करू? बंद करू. बरं ठीक आहे बंद करू. तर सुरुवातीला यात आहे 24 बरोबर आहे. 24 नंतर आहे 53 बरोबर. 53 नंतर आहे 30 33 नंतर आहे 33 26 नंतर 28 54 64 नंतर आहे 42 55 नंतर एक मिनिट 55 65 63 नाही आहे. एक मिनिट 65 बरोबर आहे. 65 नंतर 63 नाही आहे. तो ऐकताना मी 63 ऐकला, तो काय मला माहित नाही. हा मधात एक आहे. नाही मग तो मिसप्लेस, तो ऐकलाच नाही गेला. काय केलं सांगतो नाही, पण तो काय सांगा ना, मला रेकॉर्ड तर करावं लागेल. 92 आहे. एक मिनिट झाला तिथे भेटत. 92 नंतर 63 आहे. 63 नंतर आता 63 नंतर तर दोनच नंबर आहेत खरं ते, 83 आणि 80 बरोबर आहे. तर आता तुम्हाला पाठ करायला किती वेळ लागला असता? मला लागला तेवढा, त्याच्या किती पट जास्त? 4 पट. आता ही सरळ तर झाली, पण उलटे सांगावं तर बरेच विचारताना वाटत असेल ना. किती लोकांना वाटतं उलटे सांगावं? बऱ्याच लोकांना. आता ज्यांनी ज्यांनी हात वर केले त्यांना तुमच्या घरच्यांचे नंबर तरी उलटे आठवतात का? पण असं तर चेक करा. लास्ट आहे लास्ट. डोळे उघडे ठेवू की बंद करू? मला बंद नाही, काहीच फरक नाही. बरोबर आहे. चला लास्ट आहे ते. लास्ट आहे 80 च्या अलीकडे 83 च्या अलीकडे 63 च्या अलीकडे 92 च्या अलीकडे 65 च्या अलीकडे 52 च्या अलीकडे 42 च्या अलीकडे आहे 42 च्या 64 च्या अलीकडे आहे 54 च्या अलीकडे 28 बरोबर ना. 28 च्या अलीकडे 26 च्या अलीकडे आहे 26 1 मिनिट 26 बरोबर आहे. एक मिनिट मी चेक करतो. 26 पर्यंत बरोबरच येते.
26च्या अलीकडे. एक मिनटं, तू जरा थोडंसं मला क्लिक करतो, एक मिनटं थांबा. 33च्या अलीकडे 30, त्या अलीकडे 53च्या अलीकडे 24. बस झालं. समजा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर असा आहे 9373314804 आणि कुणी म्हटलं 14च्या आधी काय, तर काय करता तुम्ही? सांगतो ना, म्हणजे दुसरा नियमच नाही आपल्याकडे. काय, कारण आपण हा पाठ केलाय. पाठ करणं आणि मेमरीमध्ये कन्वर्ट करणं यात फरक आहे. चित्रपट हा प्रॉपर रेकॉर्ड झालाय मेमरीच्या पॅटर्न मध्ये, त्यामुळे चित्रपट वारंवार बघितला म्हणजेच लक्षात राहतो असं नाही. पण अभ्यास मात्र वारंवार वाचावा लागतो. या दोन मध्ये फरक आहे बरं का. म्हणजे तुम्ही 10वीचा अभ्यास तुम्हाला शाळेमध्ये टीचर मॅडमनी सर्व शिकवून झालाय, पण तो तुम्हाला फार हॉलमध्ये जाईपर्यंत वाचत राहावा लागणार आहे. आणि एवढं केल्यावर 8वीचा काही भरोसा नाहीये. काय काय वेळा हॉलमध्ये आठवत नाही, हॉलच्या बाहेर आल्यावर आठवतं, असं होतं बरं का. काय काय वेळा समोरच्याला मला ते सुरुवात सांग, फक्त सुरुवात, आणि मग त्याने सुरुवात सांगितल्यावर आठवतं. तर अशा बऱ्याचशा चुका मेमरीमध्ये होता, कारण तुम्हाला मेंदू रेकॉर्डिंग कसं करतोय माहित नाही. जसं आता हिला या मोबाईलचं रेकॉर्डिंगचं बटन माहिती आहे म्हणून रेकॉर्ड होतं. समजा याला बटनच माहीत नसतं तर हा काही कार्यक्रम रेकॉर्डिंगला करता येणार नाही. बरं, ही संख्या आता मी तुम्हाला आदनामधनं सांगता येते का बघू. मला ही एक लाईन दिसते, तुम्हाला लाईन वेगवेगळ्या दिसतात का, कारण त्या एका खाली लिहिल्या, पण मी ऐकताना तर माझ्यासाठी ती एकच लाईन आहे. बरोबर. तर मला तुम्ही कुठलाही नंबर जर विचारला याच्या आधी काय किंवा नंतर काय, तर मला समजा तुम्ही याच्याला 30 विचारलं तर 30च्या नंतर माझ्यासाठी खालचाच नंबर येईल. बरोबर आहे. सो तुम्ही कोणी हात वर करा, मला विचारा. 6 बसूनच विचार, उभं कशा राहतो. 64 आधी 54 आहे. दुसरं हात वर करा पटकन. 92च्या आधी 65, 83च्या आधी 8363. बरोबर आहे का? 92च्या आधी 92च्या आधी 63 आहे. 65 येतो. 28च्या आधी आहे 26. 54च्या आधी 28. याच्यापेक्षा जास्त शोधायला लागत असेल. तर तुमची तरी शाळा मोठी आहे. तुमच्यापेक्षा एका अत्यंत 4थ्या वर्गात आमचे शिक्षक काही शिकवत नव्हते. त्यांचं शेत मागेच होतं, आणि मग एकेका मुलाला ते शेतात पाहायला पाठवायचे, तो मुलगा गेला की वापस येत नव्हता. तर अशा शाळेत मी शिकलो असताना अख्ख्या भारताला लक्षात कसे ठेवायचे शिकवायला मी एवढ्या वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कुठे राहता, कुठे काय शिकताय ते तुमच्या आयुष्यात काही फरक नाही. म्हणजे असं काहीच नाही बरं का. तुम्हाला फक्त तुमचा इंटेलिजन्स ओळखावा लागेल. त्यानंतर प्रत्येक गोष्टीच्या मागे लॉजिक असतं. आणि MPSCचा अभ्यास करायचं लॉजिक वेगळं आहे, UPSCचं वेगळं आहे. तर त्या अजून बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही काही लोक बिझनेस करता सुटेबल आहेत, काही लोक इंजिनिअरिंग फील्ड करता सुटेबल आहेत, काही लोक मेडिकल फील्ड करता, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत मी कशासाठी सुटेबल आहे, म्हणजे समजा माझ्याकडे ट्रॅक्टर असेल तो शेतात चालेल, कार असेल तर ती रोडवर चालेल, तर असं माझ्यातलं पोटेन्शियल मला ओळखावं लागतं, मग करिअर ठरवावी लागते. बरं, तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांची इच्छा आहे की आपली मेमरी एवढी शार्प झाली तर बरं होईल? सर्वांचीच असेल ना. त्याचा अडचण अशी आहे की काय कमी वेळा, म्हणजे आपल्याकडे अर्धा पाऊण तासच होता आणि मला कमीत कमी 4-5 तास लागतात. 4-5 तासाच्या आत होतच नाही. ते होईलच कसं ना. समजा मला कन्नड भाषा शिकवायची आहे तर मला क ख ग ग पासूनच सांगावं लागेल ना. अशी मधून कशी येईल? तसं कन्नड भाषा शिकायला जसं किमान 2-4-8 दिवस लागतील, तसं मेंदूची भाषा शिकायलाही 2-4 दिवस, बरं नाही 2-4 दिवस, 2-4 तास तर लागणार आहेत. तर तो जर असता तर आपल्या ते घेता आलं असतं. मग आता याच्यावर काय करावं? कारण असं तसं जनरली मी वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे आता माझा कार्यक्रम नागपूरला मी जर इकडून जात असेल तर बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये इकडे तिकडे कार्यक्रम घेतो. आणि घेतल्यावर शाळा कॉलेज किती वेळ कार्यक्रम घेईल? अर्धा-1 तासच घेईल ना जाता जाता. मग अर्ध्या तासाचा कार्यक्रम झाला तर मला इतकंच सांगता येतं जेवढं सांगितलं तेवढं. मग पुढे काय करावं? तर माझा अख्खा रेकॉर्डेड कोर्स, म्हणजे त्यात सर्व सिलेबस आहे. हा सिलेबस साधारणतः वर्षभरची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतं. त्यात टेस्ट पण आहे. टेस्ट कशाची? तर हिचं इंटेलिजन्स काय,
म्हणजे हिला अभ्यास करण्यासाठी ऑडिटरी पॅटर्न आहे, व्हिज्युअल आहे, असे वेगवेगळ्या त्या टेस्ट आहेत. त्या टेस्टला अनुसरून त्या टेक्निक्स आहेत. तो एक पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे मेमरीच्या व्यतिरिक्त बरं का, तो आहे अभ्यास. मला खरं सांगा, तुम्हाला जे मार्क पडतात ना त्यामध्ये मेमरीचा रोल आहे, नो डाऊट. पण मेमरी सोबत सोबत आपण परीक्षेच्या आदल्या दिवशी जसा अभ्यास करतो तसा वर्षभर करत नाही. समजा परीक्षेच्या आदल्या दिवशी जसा करतो तसा वर्षभर झाला ना तर फार फरक पडला असता. जसं या 10वीतल्या मुलांनी ठरवलं होतं 9व्या वर्गात काय, तर यावर्षी 10वीचं वर्ष आहे, यावर्षी मी फार मन लावून अभ्यास करेन, अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासून करेन. आणि झालं काय माहिती का, शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत काही शिकवलंच नाही. तर ते मला आता काय करणार, आणि म्हणून मग पहिला दिवस गेला. मग म्हणाले की ते सोमवारपासून करेल. सोमवार आला कसा गेला कसंही कळलं नाही. मग मला 1 तारखेपासून करेल. 1 तारखेला कोणाचं तरी वाढदिवस लग्न बिग्न होतं त्यामुळे गेलं. मग ठरवलं दिवाळीपासून करू. तर दिवाळी सुरू कधी झाली कळलं, पण ती संपताना काही कळली नाही. असं करत करत मग 1 जानेवारीपासून करू. ते कधी तर सकाळी 4 वाजता उठून, आणि 1 जानेवारीला सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करायचं ठरवलं तुम्ही. पण नेमकं 1 जानेवारीला फारच थंडी होती बरं का. आणि असं करत करत फार परीक्षा जवळ येते आणि तरी आपला अभ्यास तेवढा होत नाही. याचं कारण आहे अभ्यासाचा आळस काढणे. याकरता एक अत्यंत पॉवरफुल मेडिटेशन आहे. ती मेडिटेशन जी आहे, हे करून टाकत त्याला. तर ती जी मेडिटेशन आहे त्याला आपण अल्फा मेडिटेशन म्हणतो. या अल्फा मेडिटेशनने काही वेळात आपल्याला अभ्यासाची एकाग्रता वाढवता येते. आता इथे मी ते घ्यायचं म्हटलं तर अजून 15-20 मिनिटं जातील, आणि ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. कारण तुम्ही एवढा वेळ पाय मांडी घालून बसलात तर त्यानंतर ते नाही होऊ शकत शक्य. तर ती मेडिटेशन सुद्धा त्यामध्ये त्याचा रिझल्ट येतो का, तर इमिडिएट येतो, म्हणजे लगेच येतो बरं का. तरी आपण एक 10 विद्यार्थिनींवर एक 5 मिनिटाची मेडिटेशन करून पाहू, म्हणजे फरक पडतो काही कळे. जी मुलं कधी स्टेजवर नाही गेली असे काही असतील की त्यांना खूप भीती वाटते स्टेजवर बोलायची, खूप भीती वाटते. असे किती लोक आहेत, तर हात वर करा. विद्यार्थ्यांपैकी नाही बोलले कधी, फक्त हात वर करा. बरं, आता एवढे ठीक आहे. म्हणजे ही पण नाही बोलली, ही पण नाही बोलली, ही पण नाही बोलली. बरं, मग आता हिला 5 मिनिटं स्टेजवर कॉन्फिडेंटली बोलताय ना, कठीणच आहे बरोबर. बरं, दुसरं तुम्ही एवढा वेळ मांडी घालून बसले तर पाय पण दुखायला लागले असतील बरोबर. आता ते नुसतं बोलल्याने पाय दुखणं बंद होणं हे शक्य नाहीये. तर आपण ट्राय करून होऊ शकत नाही. म्हणजे नुसतं बोलल्याने असं नाही होऊ शकत. ठीक आहे. तर आता आपण एक छोटासा डेमो घेऊ आणि लगेच पुढे जाऊ. 4 वाजले काय पटकनच वेळ जातो आणि नाही घेता येत तसं काय आपल्याला. ठीक आहे, 5 मेडिटेशन. 3:45